तर मित्रांनो, तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पाणी कुठपर्यंत आलं होतं, पण आता इथं बघू शकता पाणी हद्दीच्या बाहेरचं आलेलं आहे. पाणी म्हणजे गावाला वेढा पडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे तिकडे बोटचा प्रवास चालू आहे. व्यक्त 56,000 आहे. 1,08,000 सगळं म्हणून किती मित्रांनो? 3-3.25 लाख क्युसेसने वेगाने पाणी चढत आहे गावामध्ये. तर मित्रांनो, अशी खबर आलेली आहे की पाणी अजून वेगाने सुटत आहे. तिकडून अजून येणार आहे पाणी म्हटले. तुम्ही बघू शकता हा दवाखाना पुरा बुजलेला आहे. बोटने माणसं प्रवास करत आहेत, प्रवासी. तर मित्रांनो, पाणी अजून वेगाने वाढणार आहे म्हणे अशी खबर भेटलेली आहे. तर आता आम्ही तुम्हाला दुसऱ्या साईडचे पाणी दाखवतो वाढलेले. असं खूप वेगाने वाढत आहे पाणी. चला भेटू इकडे खूप प्रचंड वेगाने पाणी सुटत आहे. तर बघू शकता इकडे पाणी अलीकडे आलेलं आहे. तुम्ही पाठीमागं पाहिलं होतं ते पायरीवरतीच पाणी होतं, बट आता खूप अलीकडे आलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही इथं माणसं थांबलेली पाहण्यासाठी. अशोक तिकडं बघू शकता गणेश थांबलेला आहे. गणेश, चला आता तुम्हाला तिकडलं दाखवतो. तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे फोटोशूट चालू आहे अक्षर बाजूचा. तिकडे बघू शकता तुम्ही अशोक आणि जो फोटोशूट चालू आहे ते. हॅलो, तुम्ही बघू शकता गजू आणि ते अशोक फोटोशूट करत होते. व आता बोटीत पाण्याच्या वेगाने बोट इथं आलेली आहे. अशोकचे स्माइल बघू शकता. पण त्याला दुःख नाही की गावामध्ये वेढा घातल्यावरती काय परिणाम होतील शेतकऱ्यांचे. चला आता तुम्हाला दुसरी साईड दाखवतो. चला आता घरी जाऊयात, थोडं काम आहे. आपल्याकडे काही शेळ्या आहेत, 18-20 आहेत. ते आता पाण्यामुळे आता शेतामध्ये घेऊन जायचे आहेत. त्याच्यामुळे मी परत रिटर्न घरी जात आहे. चला तुम्ही गोल्या शुभम गायकवाड बघू शकता तुम्ही. भावाला सपोर्ट करा, खूप खूप प्रेम द्या. अजून आपल्या नदीला पाणी आलेलं आहे, तर आपण आता तिकडे जातोय. भावा आलता पाणी बघायला, तर पाहिलं दाखवलं ऑडियन्सला मी. हो, तसं काही नाही, तर येतो आता पाणी बघायला जातोय. ओके मित्रांनो, सोयाबीन पुरी बुडालेली आहे. तिकडे शेतकऱ्यांचे खूप कापूस पण खूप बुडालेले आहे. बघू शकता पाणी रोडावरती पुरं गंगाचं पाणी आहे. साईड नाही शेळ्या भेटतात. तर बघू शकता तुम्ही शेतकरी काही मेंढपाळांना म्हणजे गावाच्या बाहेर काढण्यात येत आहे. कारण की पाणी तुम्ही तिकडे बघू शकता खूप वेगाने वाढत आहे. गंगा इथं झाली ती बघणं तिकडे पुरी लेवल झाली आहे. हां
तर मित्रांनो आपल्याला अजून शेळ्यांचे पिल्ले काय मित्रांनो, आता आम्ही जस्ट आलोच होतो की पाणी परत वाढलं थोडा. मी आता गेलो आज्या. आता वाढले पाणी नव्हतं इथे. हो ना, मग मला माहिती ना. आता बैल ढोर इकडे आणून ठेवा लागतील. बैल ढोर मी तेच म्हणलं. घेतले बाबा रातच्या. त्याच्यालाच म्हणलं पिल्ले गेली एकदा आणून. आता 4-5 दिवस मी काही पिल्ले. बघू शकता तिकडं शेळ्या. मेंढपाळ्यावाले अडकलेले आहेत मित्रांनो. जाऊ दे नाही पाणी. जाऊ दे पण जाऊ द्या. इकडे हे झालेलं आहे गंगा. मित्रांनो इथं अनाऊन्समेंट होत आहे सतर्कतेचा इशारा की गावाबाहेर पडा नाहीतर बुडून जातात. हो, हलकी आलेला पैसे वाजवण्यात आलेले आहे. हाताचा नाही मुंजा. मित्रांनो बघू शकता इथे पिले आम्ही शेतामध्ये नेत आहोत. बघू शकता हे माझ्या पाठी मागे येत आहेत. घ्या अजून छोटे पिले घे. बघू शकता तिकडून पिले घेऊन येत आहे छोटे. गेलं सायलेन्सर मी जातो ना. तर बघू शकता मित्रांनो खूपच विकट परिस्थिती आलेली आहे गुंजावरती. पाणी वाढतच जात आहे मित्रांनो. चप्पल काढून घेतो मित्रांनो. आपल्या पप्पाला डब्बा द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही समोर गाड्या सायलेन्सरवरती पाणी गेले की बंद पडत आहे. गेलं का पाणी? लय अवघड झालं. अरे काय चिरवतो पाणी वाढायले. बघू शकता तुम्ही इकडे पांडुरंगची गाडी बंद पडलेली आहे. ड्रायव्हर काय झालं? नाही बाबा. बघू शकता तुम्ही समोरून पिकअप आलेलं आहे. ओ सरका. बघू शकता तुम्ही इकडे द्या. ओ गाडी काय राहणार? रेस बंद पडू देऊ नका. जा. तर चला मित्रांनो आता आपण जात आहोत इकडे. बघू शकता गुडघ्या इतकं पाणी आहे. गाड्या बंद पडत आहेत इतरांनी. बंद पडू दे ना फक्त बघू. पाहू शकता तिकडे खूप पाणी लेवल झालेली आहे पाण्याचीच. बिकट परिस्थिती आली. हे एवढे जण असं
बसलेले आहेत असं काय म्हणतात तसं. तुम्ही शेळ्यांचे पिल्ले ठेवून आले इथं पाहू शकता. आपली गाडी आहे. आता आपण गाडीतच ठेवणार आहोत कारण की गावामध्ये जात नाही पाणी आलं आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी वाढतच जात आहे वाढतच जात आहे. खूप खूप वेगाने वाढत आहे पाणी खूप. बघू शकता तुम्ही पूर्ण लेवल झाले आहे. पूर्ण समोर माणसं पण थांबलेले आहेत जमा झालेले आहेत वाहण्यासाठी पाणी. तर आता मग दाखवतो घाटावरचा व्ह्यू. इकडे पण बघू शकता तुम्ही हे येथे पाणी आलेलं आहे. हे येथे पाणी आलेलं आहे. बघू शकता पूर्ण जंगल भरलं पूर्ण पाण्याने भरले आहे पूर्ण जंगल. फोटोशूट आहे तुम्ही बघू शकता जंगलामध्ये. इकडे बघू शकता अशोक आणि भाव फॉलो सबस्क्राइब करा. तुम्ही आपलं सनी भाऊचं ऐकलं आहे तुम्ही बघू शकता. इकडे पाठीमागे अशोक अँड हे कोण आहे भावा. गरिबांची सपोर्ट सिस्टीम करा मित्रांनो. कोण आ गया है कोण आ गया है. रॉंग वर्ड यूज करू नको. इकडे फोटोशूट चालू आहे अशोक अँड भावाचे. आणि तुम्ही बघू शकता पाणी खूप आहे. खूपच पाणी खूपच वेगाने वाढत आहे खूपच. हे बघू शकता तुम्ही लाटा येत आहेत म्हणे. पूर्ण पूर्ण जंगल भरलेलं आहे. ह्या जंगलाला आम्ही हाडुळा म्हणत असतो. कसा काढला तर तुम्ही खूपच प्रचंड वेगाने वाढत पण आहे. तुम्ही तिथे पाहू शकता. तिथे बघू शकता अशोक इकडे फोटोशूट चालू आहे भावा आणि अशोक. बघा तुम्ही खूप वेगाने पाणी खूपच वेगाने वाहत आहे. इकडे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही खूपच पाणी आलेलं खूपच प्रचंड. बघू शकता पाणी खूपच वाढलेलं आहे. आणि इकडे बघू शकता द्वार बंद केलेलं आहे. खूपच पाणी आहे खूपच. अशोक जातोस का काय तिकडच. चला आपण तिकडे जात आहोत त्या साईडला. कमरात का असेल होय आकाश. घरी बाथरूम बांधलेलं बाथरूम बांधलेलं पाहू शकता इथे टपरी पूर्ण अशी बुडालेली आहे. काय म्हणता
हो हो ना. दुकानदारचं मत असं आहे की काहीतरी करू नका. इकडे बघू सर स्टंटबाजी होत आहे ट्रॅक्टरची. अशोक इकडे बघू शकता तुम्ही खूपच पाणी यार. आमच्या काय परिस्थिती आलेली आहे मित्रांनो आमच्या गावावरती. त्या दुकानदाराचं असं म्हणणं आहे मत आहे की आम्हाला काहीतरी हेल्प करावी मदत करावी सरकारने. इकडच्या बस लागते बसून यार मी त्या मायच्या त्याला काय होईल